आता बातमी वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या संदर्भातली। वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आता आंदोलन सुरू केलंय आणि ते आंदोलन उग्र रूप धारण करत आहे। कराड समर्थकांच्याकडून काही भागामध्ये हिंसाचारही झाल्याच्या बातम्या येतात। या निमित्तानं आपल्याला आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांच्यापर्यंत पोहोचायचंय। दरम्यान आपण आत्ता टीव्ही स्क्रीनवर जी दृश्य पाहतोय ती कराड समर्थक यांच्या आंदोलनाची आहेत। वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातला आरोपी आहे। त्याच्यावर मकोका लावण्यात आल्याची माहिती समोर येताच सर्वत्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। ही ताजी दृश्य आहेत आणि आपण दृश्यामध्ये पिवळ्या साडीतली जी वयस्कर महिला पाहतोय ती वाल्मिक कराडची आई आहे। वाल्मिक कराडची आई आंदोलनात उतरली आहे। तिनं अन्न पाणी त्याग केलेला आहे। पोलीस तिला पाणी देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र मुलावरचा अन्याय दूर झाल्याशिवाय पाणीही पिणार नाही अशी भूमिका वाल्मिकच्या आईनं घेतली आहे। दरम्यान आता आपल्या समोर आलेलं दृश्य हे एका एसटी बसच्या पुढच्या भागातली काच फुटल्याचं आहे। पोलिसांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या नुसार वाल्मिक कराडच्या समर्थकांनी वाल्मिकच्या सुटकेसाठी आंदोलन केलं आणि या दरम्यान काही ठिकाणी दगडफेक झाली। त्यात ही एसटी आणि त्या एसटीची पुढील भागातील काच फुटल्याचं दिसतंय। आपण विजय चिडे या आमच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचतोय। विजय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? विजय, प्रश्न विचारायचा होता, माझा आवाज पोहोचतोय का? हो सर, हो सर, हो। विजय, आता या क्षणाला आपण कुठे आहात आणि वाल्मिक कराडच्या समर्थकांनी आंदोलन आज अचानक सुरू केलं का त्याच संदर्भातली काही चर्चा गेले काही दिवस तुम्ही ऐकत होतात? नक्कीच सर, जर पाहिलं गेलं आज परळीमध्ये जे आहे ते आता आंदोलन करण्यात आलं होतं। या आंदोलनामध्ये जे आहे ते वाल्मिक कराड यांच्या होत्या मोकोका लावल्याची माहिती जी आहे ती मिळाली होती। ती माहिती मिळताच त्यांनी जे आहे ते संबंधित त्यांचे समर्थक जे आहे ते आक्रमक झाले ते पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर जे आहे ते आता समर्थक जे आक्रमक झाले होते त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांची आई देखील जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळालं होतं। परळी पोलीस स्टेशन समोर त्यांनी आंदोलन केलं। त्यानंतर वाल्मिक कराडांना मोकोका लागला ही माहिती मिळतात काही क्षणामध्ये जे आहे ते आता परळी कडकडीत बंद पाळण्यात आली। त्या ठिकाणी जीवनावश्यक वस्तू वगैरे संपूर्ण जे आहेत त्या कडकडीत बंद करण्यात आलं होतं। त्यानंतर आता थेट आपण बघू शकतो सध्या कराडांचे वकील जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। जी, वाल्मिक कराडचे वकील न्यायालयातील युक्तिवादाच्या संदर्भात बोलतात। आपण थेट ऐकूयात, तिथपर्यंत पोहोचूयात। केज न्यायालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी विजय चिडे हा तपशील आपल्यापर्यंत आणतात। त्यामध्ये न्यायालयाच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडांना आणि नेमकं काय काय केला विजय, आपण प्रयत्न खूप मेहनतीनं करत आहात, मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे वकिलाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। मी आपल्याला काही प्रश्न या निमित्तानं विचारू इच्छित आहे। दरम्यान पुढच्या काही बातम्या आपल्यापर्यंत आणेनच। आत्ताच्या घडीला या क्षणाला जी वयस्कर महिला आपण टीव्ही स्क्रीनवर पाहता आहात पिवळ्या साडीतली, ती वाल्मिक कराडची आई आहे। वाल्मिक कराडच्या आईनं अन्न पाण्याचा त्याग करून ठिय्या आंदोलन परळी पोलीस स्थानकाबाहेर सुरू केलंय। त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली आहे। पोलीस सातत्यानं त्यांना विनंती करतायत की त्यांनी किमान पाणी तरी प्यावं, म्हणजे अधिक त्यांच्या तब्येतीचं नुकसान होणार नाही। पण आपल्या मुलाच्या साठी आणि मुलावरील कारवाईच्या विरोधात वाल्मिक कराडच्या आईनं हे आंदोलन सुरू केलेलं असल्यानं पोलिसांची विनंती वाल्मिकची आई स्वीकारायला तयार नाहीये। आपण पुढच्या बातमीत जाऊयात। दरम्यान विजय चिडे, आपण जोडलेले रहा। मी पुढच्या काही बातम्यांच्या निमित्तानं आपल्यापर्यंत येईनच।
आत्ताच्या घडीला बीडमधून काही महत्त्वाच्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत। केज इथं वाल्मिक कराडच्या संदर्भातली न्यायालयीन सुनावणी नुकतीच पूर्ण झाली आहे, त्याचाही तपशील आपल्यापर्यंत लगेचच येईल। तसंच परळी भागातून आपल्यासोबत रमेश महामुनी जोडले गेलेले आहेत। रमेश, नमस्कार आणि स्वागत आपलं। आपण जोडले गेलात त्याबद्दल धन्यवाद। माझा आवाज येतोय आपल्याला? जी येतोय। रमेश, आता या क्षणाला आपण कुठे आहात, तिथे काय घडतंय? सध्या मी परळी पोलीस स्टेशनच्या समोर आहे। वाल्मिक कराड यांच्या मातोश्री या ठिकाणी त्यांनी ठिया दिलेला आहे। त्यांची प्रकृती मात्र या ठिकाणी गंभीर बनत चाललेली आहे। या ठिकाणी या पोलीस स्टेशनचे जे पीआय आहेत मॅडम, त्या या ठिकाणी त्यांना विनंती करत आहेत की पाणी प्या, मात्र त्या पाणी पिण्यासाठी या ठिकाणी तयार नाही आहेत। मात्र त्यांची जर परिस्थिती पाहिली आपण तर त्यांची प्रकृती या ठिकाणी गंभीर होत असताना दिसत आहे। वाल्मिक कराडच्या संदर्भातला तपशील आपण महामुनी देताय। मला या निमित्तानं विचारायचं होतं की पोलीस हस्तक्षेप करून वाल्मिकच्या आईला रुग्णालयात दाखल करू शकतात का? कारण त्यांचं वय पाहता या वयामध्ये त्यांनी अन्नपाण्याचा त्याग करणारं आंदोलन करणं हे निश्चित चिंताजनक आहे। त्यांच्या तब्येतीसाठी ते आव्हानात्मक ठरू शकतं। नक्कीच त्यांची जर वय पाहिलं तर या ठिकाणी त्यांची प्रकृती त्यांच्यासाठी हे चांगलं नाहीये। मात्र त्या जोपर्यंत माझ्या मुलाला या ठिकाणी त्याच्यावरती गुन्हे मागे घेणार नाहीत तोपर्यंत मी या ठिकाणून उठणार नाही, असं त्यांनी ठाम निर्धार या ठिकाणी केलेला आहे। त्यांच्या समर्थकांनी मात्र या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली दिसून येत आहे। जी महामुनी, पटकन जाता जाता एक तपशील सांगा, साधारण वय काय असेल वाल्मिकच्या आईचं? नक्कीच या ठिकाणी साधारणतः 80 ते 85 वय या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या मातोश्रीचं आहे, आईचं आहे। जी, वाल्मिकच्या मातोश्रीचं अर्थात आईचं वय 80 ते 85 आहे आणि आपण आता दृश्यांमध्ये अन्न पाण्याचा त्याग केलेल्या वाल्मिकच्या आईची अवस्था पाहू शकताय। आपण आता पुढच्या बातमीकडे वळतोय।